नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ इंदूला म्हणतो, इंदे बरं झालं तू भेटलीस, तुला शोधत होतो मी. इंदू त्याला म्हणते, टाईम टेबल तयार केलंयस ना? गोपाळ म्हणतो, हे बघ परफेक्ट रेडी आहे. हे जर तू जसंच्या तसं फॉलो केलंस ना तर तुझा पहिला नंबर चुकणार नाही. हे बघ, सकाळी 4 वाजता उठायचं, मग 4:30पर्यंत सगळं आवरायचं, नंतर लगेच अभ्यासाला बसायचं. 4:30 ते 6 वाजेपर्यंत गणित, मग शाळा. शाळेतून आल्यावरती मी एक ब्रेक देईन, त्यात तू जेवायचं, मग परत लगेच अभ्यासाला बसायचं. मराठी 1 तास, विज्ञान 1 तास, 1 तास इंग्रजी. इंदूला हे सगळं ऐकून खूप टेन्शन येतं. गोपाळ म्हणतो, काय गं, काय झालं? इंदू म्हणते, कुठं काय? बरं गोपाळ, आजचा अर्धा दिवस गेलाय, मी उद्यापासून स्टार्ट करते. गोपाळ म्हणतो, उद्यापासून काय, आत्तापासून 3 वाजेपर्यंत मराठी, विज्ञान, इंग्रजी होईल की? इंदूला आठवतं की पप्पाने सांगितलं असतं, अख्खी फंटाय गँग राहिलेले फटाके फोडायला येणार आहे बरोबर 3 वाजता. इंदू त्याला म्हणते, आज 3 वाजता? मी काय म्हणते गोपाळ? गोपाळ म्हणतो, पण बिन काही नाही वाजवायची माझ्यासमोर. तूच म्हणाली होतीस ना तूच मेन आहेस. मी काय नाही, मग तू ग्रेट मेन माणसाचं ऐकायचं. तुझी नाटकं चालणार नाहीत. मी टाईम टेबल दिलं आहे तसं फॉलो करायचं म्हणजे करायचं, कळलं का? इंदू म्हणते, अरे पण गोपाळ. गोपाळ काय ऐकत नाही. इकडे व्यंकू महाराज फोनवर बोलत असतात. ते म्हणतात, हो चालेल, काळजी घ्या बरं महाराज, आणि फोन ठेवतात. शकू म्हणते, काय हो, कोणाचा फोन होता? व्यंकू महाराज म्हणतात, अगं निगोजकर महाराजांचा फोन होता. शकू म्हणते, अगं बाई, एवढ्या दिवसांनी कसे आहेत ते? व्यंकू महाराज म्हणतात, बरे आहेत ते. कसं आहे ना शकुंतला, ते हाडाचे सेवेकरी आहेत. आत्तासुद्धा दुष्काळग्रस्त भागांमध्ये काम करतायत ते. उतत नाहीत, मातत नाहीत, घेतला वसा टाकत नाहीत. त्यांची ख्याली खुशाली विचारायला फोन केला होता. शकू म्हणते, बरे आहेत ना ते? व्यंकू महाराज म्हणतात, हो बरे आहेत. अगं मध्ये टायफॉईड झालेला त्यांना, पण आता आजारातून उठलेत आणि लगेच कामाला सुरुवात केली आहे. निगोजकर महाराजसुद्धा जे जे कीर्तनातून सांगतात ते आचरणात आणतात. शकू म्हणते, व्यंकू महाराज म्हणते की मला पण खूप वाटतं गं त्यांच्याबरोबर सेवा कार्यात सहभागी व्हावं. शकू म्हणते, हो मग विचार कसला करताय? विचारा की त्यांना, ते आनंदानं तुम्हाला यात सहभागी करून घेतील. व्यंकू महाराज म्हणतात, हो पण तुला चालेल का? शकू म्हणते, हे काय विचारताय? तुमच्या समाधानातच माझं समाधान आहे. तुमची मनापासून इच्छा आहे ना, मग करा तुम्ही. तुमच्या सेवेच्या आड मी कधीच येणार नाही. व्यंकू महाराज शकूचा हात हातात घेतात आणि म्हणतात, तुम्ही बायका 4 भिंतीच्या कामाच्या व्यापाला सांभाळता, म्हणून आम्ही पुरुष बाहेरचं काम शांतपणे काम करू शकतो. धन्य आहात तुम्ही. दुसरीकडे इंदू किचनमध्ये तांब्या ठेवायला येते. तेवढ्यातच आनंदी तिला म्हणते, लुब्रे, सगळे दात आलेत का गं तुला? बघू ई कर. नाही, तुझा तोरा उतरवला ना तर नावाची मोठ्याबाई नाही मी. आता आम्ही काय फक्त नावाची मोठ्याबाई नाही, तर आदरणीय सन्माननीय आमदार सौ आनंदीबाई अंताजी दिग्रसकर असणारे. एकदा का माझ्या हातात पॉवर आली ना की बघच तेच तुझ्याकडं. काय करते ते बघच तू आता. इंदू खूप घाबरलेली असते. आनंदी हसते. दुसरीकडे विंजे चहाच्या टपरीवरती जातो आणि चहा मागतो. चहावाला म्हणतो, मागचे पैसे बाकी आहेत. विंजे म्हणतो, अरे मग हे पण त्यात जोड ना, हिशोब नंतर करून दे, चहा दे आधी. चहावाला म्हणतो, हो पण. विंजे म्हणतो, खानदानी माणूस आहे, कुठं जाणार आहे का पळून? दे ना बाबा चहा. चहावाला मग चहा देतो. तेवढ्यातच त्या टपरीवरती 2 गावातली माणसं येतात आणि चहा मागतात. त्यांची चर्चा सुरू असते. त्यात एक माणूस म्हणत असतो, पण काय पण म्हण, आमदार साहेबांनी लय भारी काम केलंय. दुसरा म्हणतो, अरे पण तुझं सगळं खरं आहे, पण आता काहीच उपयोग नाही आहे ना. पहिला म्हणतो, का रे? दुसरा म्हणतो, आपला मतदारसंघ महिलांसाठी राखीव झालाय. आमदार साहेबांनी स्वतःच्या बायकोला पुढं करायला साफ नकार दिलाय. पहिला माणूस म्हणतो, सगळा गेम त्यांचाच आहे. दुसरा म्हणतो, हो 100% खरं आहे हे, पण नेमकं काय केलंय? पहिला माणूस म्हणतो, अरे त्यांनी अंताजीच्या बायकोला आनंदीबाईला पुढं केलंय. दुसरा माणूस म्हणतो, खरं तसं केलंय का? पहिला म्हणतो, अरे माझा मेहुणा आहे ना, तो पोपटरावांच्या बंगल्यावरती कामाला आहे आणि भाऊबीजेसाठी मोठ्याबाईंना खास निमंत्रण होतं. बघ मोठ्याबाईंचं तिकीट मिळवून जातात का नाही बघ पोपटराव. हे सगळं विंजे ऐकत असतो आणि मनात म्हणतो, वा सासूबाई, आता तुम्ही आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहणार. इकडे इंदू अभ्यास करत असते, पण तिचं काही लक्ष लागत नसतं. ती शेजारी ठेवलेली फटाक्यांची पिशवी सारखी बघत असते. तेवढ्यातच तिथे नारायणी येते आणि म्हणते, इंदू काय चुळबुळ लावली आहेस गं?
इंदू लगेच हातात पुस्तक घेते. नारायणी म्हणते, गोपाळनं टाइम टेबल दिलं आहे ना, त्याप्रमाणे अभ्यास करायचा. इंदू म्हणते, तेच तर करते ना मग. नारायणी आता म्हणते की मी स्वयंपाक करते स्वयंपाकघरात, काही अडलं तर विचार. इंदू म्हणते, अगं ताई, तुला गोपाळ दादा सगळंच का गं सांगतो? नारायणी म्हणते, कारण त्याला तुझी काळजी आहे ना म्हणून. अभ्यास कर, असं म्हणत ती आत जाते. ती आत गेल्यावर पप्प्या तिथे खिडकीत येतो आणि इंदूला हाका मारत असतो. ए इंदे. इंदू त्याला म्हणते, हळू बोल ना पप्प्या. पप्प्या म्हणतो, अगं पण काय झालंय? इंदू म्हणते, अरे काय नाही झालं, तू हळू बोल पण. पप्प्या म्हणतो, मग चल ना, आपल्याला फटाके फोडायचे आहेत ना. इंदू म्हणते, तू हो पुढं, मी आलेच. पप्प्या म्हणतो, टाइमपास करू नकोस हां, असं म्हणत तो तिथून जातो. इकडे इंदू पुस्तक आवरून जातात असते, तेवढ्यात परत नारायणी पाणी घेऊन येते इंदूसाठी आणि म्हणते, तुला उठावं लागू नये म्हणून आणून दिले. गोपाळनं सांगितलंय ना, 1 मिनिटसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही. इंदू म्हणते, तेच तर करते ना मग. नारायणी हो म्हणते आणि तिथेच उभी असते. इंदू म्हणते, ताई, तू जर का माझ्याशी इथंच बोलत उभी राहणार असशील ना, तर माझा अभ्यास कसा होणार? नारायणी म्हणते, बरं जाते मी, काय लागलं तर सांग मला, असं म्हणत ती तिथून निघून जाते. इंदू पुस्तक तोंडावर टाकून सोफ्यावर पडते. दुसरीकडे आनंदी तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. विंज तिथे येतो आणि म्हणतो, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे, पण एक गोष्ट कन्फर्म होत नाही आहे. कोणती ते विचारा ना. मग आनंदी म्हणते, कोणती? विंज म्हणतो, आम्ही जे आत्ता बाहेर ऐकलं ते खरं आहे का? आनंदी म्हणते, जावई बापू, तुम्ही 10 ठिकाणी जाता, 10 लोकांचं ऐकता, आता तुम्ही नेमकं कुणाचं काय ऐकलं हे मला कसं माहीत असणार? विंज म्हणतो, आम्ही आता ऐकलं की तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळतंय, खरं आहे का? आनंदी म्हणते, तुम्हाला काय वाटतं? विंज म्हणतो, आम्हाला तर खरंच वाटतंय. आनंदी म्हणते, हां मग असेल ना खरं ते. विंजे जोरातच ओरडतो आणि म्हणतो, अरे वा वा वा, आता तुम्ही तालुक्याच्या मेन होणार. आनंदी त्याला गप करत म्हणते, अहो, एवढं जोरात बोलायची काही गरज नाही आहे, खानदानी आहोत आपण. तुम्ही नाही आहेत का खानदानी? विंजे म्हणतो, हो आहोत आम्ही खानदानी. तुम्ही ना मला तुमच्या प्रचार प्रमुख म्हणून नेमणूक करा, बघा आम्ही कसा प्रचार करतो ते. येऊन येणार कोण, आमच्या सासूबाईंशिवाय आहेच कोण? आनंदी म्हणते, तुम्ही आणि प्रचार, मला जिंकायचंय, हारायचं नाही. विंजे म्हणतो, सासूबाई, जरा पण विश्वास नाही का हो आमच्यावरती? आनंदी म्हणते, विश्वास ठेवायला काय केलंय हो तुम्ही असं? सगळे प्लॅन फेल आणि फ्लॉप घालवलेत. विंजे म्हणतो, वो साल अलग था, ये अलग है. आता परवाच्या पाडव्यापासून बघा, तुम्हाला कुठं नेऊन ठेवतो बघा. आनंदी म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्हाला हे जे काही कळलंय ना, ते 4 ठिकाणी बोंबलत सांगत फिरू नका, अजून ऑफिशियल व्हायचं आहे हे सगळं. विंजे म्हणतो, जे होईल ते तेव्हा व्हायचं ते होईल, पण तुम्ही ना मला आत्ताच आमदार झाल्यासारखं दिसताय बरं का. आता तुमचा विजय निश्चित आहे. माननीय आमदार मोठ्याबाई उर्फ आनंदीबाई अंताजी दिग्रजकर. ऐकायला किती भारी वाटतंय. चला मी प्रचाराची तयारी करतो, असं म्हणत तो तिथून निघून जातो. इकडे इंदू पुस्तक घेऊन सोफ्यावरती पडलेलीच असते. तेवढ्यात तिथे नारायणी परत येते आणि म्हणते, इंदू, तुला काय खायला आणू का गं? इंदू म्हणते, नको. नारायणी म्हणते, काय लागत असेल ना तर सांग, असं म्हणत ती परत आतमध्ये जाते. इंदू ती गेल्यावरती म्हणते, सॉरी नारायणीताई, फक्त आजच्या दिवसच, असं म्हणत ती पुस्तक खाली ठेवते आणि फटाक्यांची पिशवी घेऊन पळत घराबाहेर जाते. तेवढ्यात मागून करिश्मा येते आणि तिला धक्का देते. इंदू तिला म्हणते, करिश्माताई. करिश्मा म्हणते, हो मीच. एकटी कुठं निघालीस गं टवळे? इंदू म्हणते, ते असंच. करिश्मा म्हणते, हातात काय आहे गं तुझ्या? इंदू म्हणते, कुठं काय, आणि ती हातातली पिशवी लपवत असते. करिश्मा पिशवी हातातून घेते आणि म्हणते, फटाके. करिश्माताईपासून लपून लाज वाटते का गं इंदे तुला? इंदू म्हणते, हो वाटते ना, पण म्हणते की सगळे फटाके आजच फोडून टाकू, नंतर टेन्शनच येणार नाही, परीक्षा जवळ आली आहे त्यामुळे अभ्यासात लक्ष लागेल ना. करिश्मा म्हणते, मग हे काम मला सांगायचं ना. इंदू म्हणते, बरं तू पण चल माझ्यासोबत. करिश्मा म्हणते, मला नको सांगू, मी येणारच आहे. इंदू म्हणते, अगं पण माझी पिशवी. करिश्मा म्हणते, जे तुझं आहे ना ते माझं आहे आणि जे माझं आहे ना ते माझंच आहे. इंदू म्हणते, म्हणजे तू मला एक पण फटाका देणार नाही? करिश्मा म्हणते, जर तू माझ्याशी नीट वागलीस ना तर विचार करेन, असं म्हणत ती इंदूला उडत नेते. इकडे आनंदी फोनवर बोलत असते. म्हणते, होय पोपट दादा साहेब, नाही येणार आहो मी, तुम्ही फक्त सांगा, उद्या येते बंगल्यावरती. होय पोपट दादासाहेब, ठेवते हां. अंताजी तिचं बोलणं ऐकत असतो
आणि म्हणतो, लांडग्याचा डायरेक्ट दादासाहेब झाला का? आनंदी म्हणते, हां मग कोणी त्यांना काय पण म्हणू देत, पण माझ्यासाठी ते पोपट दादासाहेबच आहेत. अंताजी म्हणतो, आपला फायदा होतोय ना, त्यामुळे तू भाऊ म्हण, अण्णा म्हण, दादासाहेब म्हण, नाहीतर काका म्हण, काहीही म्हण. आणि तो हसतो. आनंदी त्याला म्हणते, आपल्याला त्यांच्या बंगल्यावर बोलवलंय. मला असं वाटतं उद्याच ते आमदारकीचे तिकीट मला मिळतंय वाटतं. अंताजी म्हणतो, अरे वा वा वा, पण दादासाहेबांकडं आम्ही तुमच्यासोबत आलेलं चालणार आहे का? आनंदी म्हणते, हो का नाही चालणार, तुम्ही यायचं आहे माझ्यासोबत, आणि जरा नटून थटून या बरं का, आमदारीनबाईचे मिस्टर शोभले पाहिजेत ना तुम्ही. अंताजी त्याला तिकडं बघ असं म्हणत तो तिला आरसा दाखवतो आणि आरशात तिला म्हणतो की अगं, लाखात नाही करोडोत आहे आपला एक जोडा. आनंदी लाजते. अंताजी म्हणतो, लाजल्यावर माझी बायको लय सुंदर दिसते. आनंदी, तू जर आमदार झालीस ना तर मला पहिलं काम करायचं. आनंदी म्हणते, काय हो? अंताजी म्हणते, लास वेगसला तिथे मला टेबल लावायचं आहे. आनंदी म्हणते, हो मला आमदार तर होऊ द्याच, मग बघा तुम्ही ते विगसचं काय घेऊन बसलाय, डायरेक्ट चंद्रावरच घेऊन जाईन तुम्हाला. अंताजी म्हणतो, चंद्रावर, आणि हसतो आणि म्हणतो, खानदानी आहेत आपण, उगाय का, असं म्हणत तो हसत असतो. आनंदी म्हणते, खरंय खरंय. इकडे फंटा गँग फटाके घेऊन झाडाखाली जमलेली असते. पप्पा इम्रानला म्हणतो, अरे लय अन्याय झाला आपल्यावरती, पण का बरं परीक्षा एवढा लवकर ठेवलात रे? इम्रान म्हणतो, अरे इलेक्शन आहे ना बाई, त्यामुळं आमदार निवडून द्यायचं आहे आपल्याला. गार्गी म्हणते, पण आमदार नेमकं करतात काय आणि कशासाठी निवडतात त्यांना? इम्रान म्हणतो, अगं विकासासाठी. पप्पा म्हणतो, कसला विकास? तेवढ्यात करिश्मा आणि इंदू त्यांना दिसतात. पप्पा म्हणतो, अय बटला डॉनसोबत हा गटला डॉन काय करतोय? इम्रान म्हणतो, काय माहीत. इंदू तिथे येते आणि म्हणते, मी माझ्यासोबत माझी बहीण करिश्मा ताईला पण आणले. मग सगळे एकदम उठतात आणि म्हणतात, एक साथ नमस्ते. करिश्मा आणि इंदू एकमेकांकडे बघत असतात. इंदू त्यांना विचारते, काय रे, कसली चर्चा करत होतात? पप्पा म्हणतो, कसली करणार, तीच आपल्या परीक्षेत बघणाऱ्या इलेक्शनची. गार्गी म्हणते, इलेक्शनमध्ये नक्की काय असतं? इम्रान म्हणतो, भाषण देतात, प्रचार करतात. पप्पा म्हणतो, बोल बच्चन, खोटी वचन. इम्रान म्हणतो, घरी येतात आणि म्हणतात, आम्हालाच मत द्या. पप्पा, अरे डोकं उठवतात ते स्पीकरवर भाषण लावून, असं पप्पा सांगत असतो. म्हणतात, कुठून कुठून लोक आणतात काय माहिती सभेला. इंदू म्हणते, आता आली आहे ना परीक्षा, अभ्यास करू आपण, भिडूया, नियोजन करायचं, वेळेवरती टाईमटेबल बनवायचं आणि ते फॉलो करायचं. पप्पा म्हणतो, इंदे तू नेमकं कशासाठी आली आहेस गं? इंदू म्हणते, हो अरे फटाके फोडायलाच आली आहे, चला आपण फटाके फोडूया. करिश्मा फटाके पिशवीतून बाहेर काढते. इंदू म्हणते, अगं ताई रॉकेट आहे ना ते, बाटली नाही आहे आपल्याकडं. करिश्मा म्हणते, इंदे मला बाटली आणून दे मग. इंदू म्हणते, अगं पण मी कुठून आणणार इथून बाटली? करिश्मा म्हणते, हे बघ मला रॉकेट उडवायचं आहे आणि ते मी उडवणारच. इकडे पप्पा आणि मित्र फटाके वाजवत असतात. इंदू करिश्माला म्हणते, अगं कुणाच्या घरात गेलं तर? करिश्मा तिला म्हणते, अगं इथे काय आहे का कोणाचं घर? नाही आहे ना, मला जाऊ दे, तुला काय गोंधळ घालायचं तो घाल, मला वेळ नाही आहे तुझ्याबरोबर बोलण्यात. इंदू म्हणते, अगं ताई. तेवढ्यातच मागून गोपाळ येतो आणि म्हणतो, ए शेंबडे, आणि तिचा कान धरतो. इंदूला खूप दुखत असतं. गोपाळ म्हणतो, नियोजनाचा सगळा बट्ट्याबोळ केलायस तू, लाज नाही का गं वाटत तुला? 2 तास चांगला अभ्यास झाला असता ना, वाटत होतं तुझा चांगला अभ्यास होईल, पास होशील, पण नाही. इंदू म्हणते, अरे गोपाळ सोड ना, दुखतंय. इकडे इम्रान करिश्मा फटाके वाजवत असतात. इकडे इंदू गोपाळला म्हणत असते, अरे शेवटचा दिवस आहे फटाके फोडायचा. गोपाळ म्हणतो, फोड तू फटाकेच फोड टवळे, निकालात तू फुटशील ना तेव्हा नाही सांगायचं मला. इकडे करिश्माने रॉकेट लावलेलं असतं झाडाच्या खोडात. गोपाळ इंदूला रागवत म्हणत असतो, इथून पुढं यायचं नाही माझ्याकडं अभ्यासाला, नापास हो, ढ कुठली. तो खूप रागत असतो. तेवढ्यात करिश्मानं लावलेलं रॉकेट इंदूच्या जवळ येताना फुटतं. इंदूला हाताला खूप भासतं. करिश्मा खूप घाबरते. सगळे तिच्या जवळ जमा होतात. इंदू खूप रडत असते, तिच्या हाताला खूपच भाजलेलं असतं. गोपाळ ते बघून खूप चिडतो आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून